नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर म्हात्रे तुम्हा सर्वांचं आपल्या माऊली कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयामधील जे एका मार्गासाठी प्रश्न विचारले जातात ते म्हणजे योग्य पर्याय निवडा। तर ते प्रश्न युनिट क्रमांक 3 अंकगणितीय शेडी या युनिटमधील क्वेश्चन आपण बघणार आहोत। याच्या अगोदर दोन व्हिडिओ आपण घेतलेले आहेत, पहिलं युनिट आणि दुसरे युनिट। आजच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या युनिटमधले महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहोत। चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर देण्याचा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चला आता आपण आजचा पहिला क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे। बघा काय सांगितलेलं आहे, योग्य पर्याय निवडा। प्रश्न पहिला, एका अंकगणितीय शेडीचे पहिले पद -2 असून साधारण फरक -2 आहे, तर त्या अंकगणितीय शेडीची पहिले 4 पदे कोणती? बघा आपल्याला या अंकगणितीय शेडीचे पहिले 4 पद काढावे लागतात। खाली 4 पर्याय दिलेला A B C D। तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा। तर बघा पहिलं पद कसं काढायचं, आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे म्हणजे T1 दिलेला आपल्याला -2, त्याच्यानंतर साधारण फरक म्हणजे डिस्टन्स D दिलेला आपल्याला -2। तर आपल्याला पहिले 4 पद काढावे लागतात। तर पहिलं पद आपल्याकडे -2 आहे। दुसरं पद काढताना काय करतात, T2 बरोबर T1 अधिक डिस्टन्स। बघा T1 दिलेला आपल्याकडे -2, त्याच्यानंतर अधिकचं चिन्ह आणि डिस्टन्स दिलेला -2, तर इथे येणार आहे 2। तर बघा याच्यामध्ये -2 जसं तसं अधिक आणि वजा याचं होणारा वजा आणि 2। बघा दोन्ही संख्याच्या सोबत वजाचे चिन्ह, तर दोघांची होणारा बेरीज 2 आणि 2 4, पण दोघांच्या समोर वजाचं चिन्ह तर इथे येणारा वजा, म्हणजे T2 जो येणारा आपल्याकडे ते येणार आहे -4। त्याच्यानंतर T3 काढायचा आहे। T3 काढताना कसं बघा T2 अधिक डिस्टन्स, बघा T2 आणि निघलेला आपल्याकडे -4, तर इथं -4 अधिकचं चिन्ह सूत्रातलं आणि डिस्टन्स दिलेला -2, तर तो येणार आहे -2। इथं 4 आणि 2च्या मधात 1 अधिक 1 वजा आहे, तर त्यामुळे -4 जसे तसे या दोघांचं होणार आहे वजा आणि 2। दोघांच्या समोर वजाचे चिन्ह, तर दोघांची होणारा बेरीज 4 आणि 2 6, मोठी संख्या 4 तिथं वजा चिन्ह, तर इथं येणार आहे वजा, म्हणजे तिसरं पद जे येणार आहे ते आपल्याकडे -6। बघा आपल्याकडे काय सिरीज तयार झाली, -2 पहिलं पद, -4 हे दुसरं पद आणि -6 हे तिसरं पद। तर हे पद कोणत्या सिरीजमध्ये दिलेलं आहे, तर बघा इथं दिलेला 1 0, तर त्यामुळे हे येणार नाही। इथं बघा दिलेला पहिलं पद -2, इथं 4 आहे त्यामुळे येणार नाही। त्याच्यानंतर बघा इथं दिलेला आपल्याला -2 -4 आणि इथं दिलेला -8, तर इथं आपल्याला -6 पाहिजे त्यामुळे हेही येणार नाही। तर याच्यामध्ये बघा -2 दिलेला, -4 दिलेला, -6 दिलेला, बरोबर आहे। याच्यानंतरचं पद येणार आहे -8, म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। तर या पद्धतीने आपण मध्ये अशा पद्धतीने हे गणित सोडू शकतो। तर यानंतर आपण पुढचा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे तो आपण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओमध्ये दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे तो आपण बघूया। बघा प्रश्न दुसरा, 2 - 2 - 6 - 10 या अंकगणितीय शेडीतील सामान्य फरक D किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। खाली 4 पर्याय दिलेला आहे। बघा डिस्टन्स काढताना काय करायचं, हे जे पहिलं पद असते त्याला म्हणूया A1, दुसऱ्या पदाला बघा याच्यामध्ये पहिलं जे पद असते त्याला म्हणायचं T1, पहिल्या पदाला नाव द्यायचं T1, दुसऱ्या याला T2, तिसऱ्या पदाला T3 आणि चौथ्या पदाला T4। तर डिस्टन्स काढताना काय करायचं, तर बघा T2 मधून
T1 वजा करायचा. बघा T2 किती दिलेला आहे -2 वजाचं चिन्ह आणि T1 दिलेला आपल्याला 2 तर इथं येणार आहे 2 बरोबर. बघा या याच्यामधून इथं वजा चिन्ह आणि इथंही वजा चिन्ह तर दोघांची होणार आहे बेरीज. तर इथं जे येणार आहे ते येणार आहे 4. मोठी संख्या जी आहे ते दोघांजवळही वजाचे चिन्ह तर इथं येणार आहे वजाचं चिन्ह तर इथं येणार आहे वजा डिस्टन्स. त्याच्यानंतर पुढचा फरक बघा T3 वजा T2 तर बघा T3 किती दिलेला आहे आपल्याकडे -6 तर इथे येणार आहे -6 वजाचं चिन्ह. T2 जो आहे तो आपल्याकडे आहे आपल्याकडे -2 तर इथे येणार आहे -2. बघा 2 वजाचे चिन्ह म्हणतात -6 जसे तसे दोघांमध्ये वजा चिन्ह तर इथे येणार आहे होणार आहे अधिक आणि 2 जसे आहे तसे इथं वजा आणि इथं अधिक. एका संख्येच्या समोर वजा चिन्ह दुसऱ्या समोर अधिकचं चिन्ह असेल तर दोघांची करायची वजाबाकी. 6 मधून 2 गेले किती राहतात 4. मोठी संख्या 6 आहे त्यामुळे इथं जे येणार आहे वजा. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा तर इथं येणार आहे वजा. बघा इथं आला -4 -4. या दोघांमधला जर आपण फरक जर काढला तर तो निघत आहे -4. -4 कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे तर -4 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं अंकगणित CD मधील फरक काढायचा. तर चला पुढचं क्वेश्चन बघूया काय दिलेलं आहे. बघा आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा 3च्या प्रश्न तिसऱ्यामध्ये 3च्या पहिल्या 5 पटीची बेरीज डॅश डॅश आहे. खाली 4 पर्याय दिलेला आहे यातला एक योग्य पर्याय ते कसं आहे बघा 3च्या पाड्यामध्ये 3च्या पटीमध्ये येणाऱ्या 5 संख्यांची बेरीज किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा ते काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र दिलेलं आहे तर ज्याच्यामध्ये पहिले T जे येणार आहे T1 जे येणार आहे ते येणार आहे आपल्याकडे 3. त्याच्यानंतर डिस्टन्स जो येणार आहे तो येणार आहे आपल्याकडे 3 कारण की 3च्या पटीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे डिस्टन्स येणार आहे 3 आणि 3च्या पाड्यामध्ये येणारी 5 नंबरची जी संख्या आहे तर ती जी आहे तर 5 नंबरची जी संख्या आहे ती आहे 15. तर Tn जो येणार आहे तो येणार आहे आपल्याकडे मग याच्यात दिलेला आपल्याला SN बरोबर n/2 आणि T1 अधिक Tn या सूत्राच्या सहाय्याने आपण त्याची बेरीज काढू शकतो. तर बघा 5 संख्या दिलेल्या आहेत त्यामुळे इथं येणार आहे S5 बरोबर n जो येणार आहे तो येणार आहे 5/2. T1 आहे आपल्याकडे 3 तर इथं येणार आहे 3 अधिक Tn 5वं शेवटचं जे पद आहे ते आहे आपल्याकडे 15 तर इथे येणार आहे 15 बरोबर. बघा 5ला 2 भाग जात नाही त्यामुळे जसं तसं 3 आणि 15 याची बेरीज होते 18. 15 आणि 3 18 कंसाच्या बाहेर काढला तर इथे येते गुणाकाराचं चिन्ह. बघा 2 18ला 5ला भाग जात नाही पण 18ला भाग जाते तर 18ला भाग द्यायचा. बे 1 बे 9 18 तर आपल्याकडे काय राहिलं इथं 5 गुणिला 9 9 5 45 9 गुणिला 5 केलं तर ते येते 45. बघा आपल्याला 3च्या पहिल्या पटीमधील 5 संख्यांची जी बेरीज आली ते आली आपल्याकडे 45. 45 हे कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला 45 दिलेला आहे. तर आपलं तिसऱ्या क्वेश्चनचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे 45. अशा पद्धतीनं तिसरा क्वेश्चन सोडूया. बघूया पुढच्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. बघा 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. एका अंकगणितीय सीडीसाठी ए बरोबर 3.5 पहिलं पद दिलेलं आहे 3.5 डी बरोबर 0 डिस्टन्स दिलेला आपल्याला 0. तर Tn किती Tn आपल्याला काढायचं आहे. Tn आपल्याला Nच्या ठिकाणी कोणतीच संख्या दिलेली नाही आहे म्हणजे पहिलं पद काढायचं. तर बघा Tn बरोबर Ta म्हणजे पहिलं पद तर इथं घ्यायचं 3.5 अधिक डिस्टन्स दिलेला आहे 0 तर इथं येणार 0
बघा 3.5 अधिक 0 केलं तर ते येते 3.5, म्हणजे T1 जे येणार आहे ते येणार आहे आपल्याकडे 3.5. तर बघा हे 3.5 हे आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला 3.5 दिलेलं आहे. त्यामुळे आपला या क्वेश्चनचं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे 3.5. एकदम सोपी क्वेश्चन आहे. असा जर बोर्डाच्या पेपरमध्ये आला तो आपल्याला सोडवता यायला पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे. बघा आपल्याला 5व्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. प्रश्न 5. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती. आपल्याला 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची सांगितलेली आहे. तर ते बेरीज काढण्याचं एकूण बेरीज काढण्याचं सूत्र आहे SN बरोबर N कंसामध्ये N अधिक 1 भागिला 2. बघा आपल्याला 10 नैसर्गिक संख्याची बेरीज काढावी लागते. ते इथे येणार आहे S10 बरोबर N आहे आपल्याकडे 10, तर इथे 10 कंसामध्ये 10 अधिक 1 भागिला 2. बघा बाहेरचे 10 जसे तसे 10 आणि 1 होते 11 आणि भागिला 2. 11 कंसाच्या बाहेर काढले तर गुणाकाराचं चिन्ह म्हणजे 10 गुणिला 11 भागिला 2. 10चा आणि 11चा गुणाकार केला तर तो होते 110 भागिला 2 जशा तसे. 2ला 110ला 2 जर भागलं तर भागाकार येते बे 5 10. 11तून 10 गेले राहिला 1 0 घेतला खाली. बे 5 10. ते इथे उत्तर जे येते ते येते 55. जे उत्तर येणार आहे आपलं 55. भागाकार सोडवल्यानंतर तर कोणत्या पर्यायामध्ये 55 आपल्याला उत्तर दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला 55 उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक हे बरोबर उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एका मार्गासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला. बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. प्रश्न 6. पुढील अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक काढा. एकदम सोपी क्वेश्चन आहे. बघा जे अंकगणितीय श्रेणी दिलेली असते त्याला नाव द्यायचं. पहिल्या पदाला नाव द्यायचं T1, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3. फरक काढताना दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. तर बघा T2 वजा T1. T2 दिलेला आपल्याकडे 4, वजाचं चिन्ह. T1 आहे आपल्याकडे 4. दोघांची वजाबाकी केली तर येते 0. त्याच्यानंतर पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं. तर T3 वजा T2 बरोबर T3 आहे आपल्याकडे 4, T2 आहे 4 बरोबर 4 मधून 4 गेले 0. बघा यातला फरक जो येत आहे ते येत आहे 0. 0 हा फरक आपल्याला कोणत्या पर्यायात दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला 0 हा फरक दिलेला आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक डी हे असं उत्तर येऊ शकते. पर्याय क्रमांक डी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. तर अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर तो या पद्धतीने सोडवायचा. बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघूया. एका अंकगणितीय श्रेणीसाठी जर T7 बरोबर 4 आणि D बरोबर -4 तर A ची किंमत किती. आपल्याला याच्यामध्ये A ची किंमत काढायची आहे, म्हणजे पहिलं पद काढायचं आहे. तर ते पहिलं पद काढण्यासाठी TN चं सूत्र वापरायचं. बघा ते सूत्र काय आहे, TN बरोबर A अधिक N वजा 1 बरोबर D. बघा TN आपल्याला T7 दिलेला आहे तर इथे घ्यायचं T7. A ची किंमत काढायचं आहे त्यामुळे A जसा तसा अधिकचं चिन्ह. N येणार आहे 7 तर इथं घ्यायचं 7 वजा 1. डिस्टन्स दिलेला आहे इथं आपल्याला -4 तर इथं येणार आहे -4. T7 हे पद दिलेलं आहे 4 तर इथं 4. A जसा तसा अधिक 7 मधून 1 गेला राहिले 6 -4 जशा तसे. 4 आपल्या जाग्यावर A ची किंमत काढायचं आहे. A जसा तसा 6 गुणिला 4. 6 कंसाच्या बाहेर काढलं तर येते गुणाकाराचं चिन्ह.
6 गुणिले 4 केला तर 6 चूक 24. इथं वजाचं चिन्ह असल्यामुळे हा गुणाकार येणारा वजामध्ये. त्याच्यानंतर 4 आपल्या जाग्यावर हे -24 इकडे आणले तर ते होतील +24 बरोबर ए जसा तसा. 4 आणि 24 याची बेरीज केली तर होते 28 बरोबर ए. एची जी किंमत येते ते येते 28. तर अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. एची किंमत 28 हे कोणत्या पर्यायात दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये हे आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीचे एका मार्कासाठी येणारे क्वेश्चन जर आले तर आपण अशा पद्धतीने ते सोडवायचे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.